राजकारणामध्ये कुठलीही शक्यता आपण नाकारू शकत नाही. भारतासारख्या देशामध्ये 13 खासदार असलेले एच.डी. देवेगौडा पंतप्रधान होऊ शकतात. मग प्रश्न असा येतो की 10 जागा लढवणारे शरद पवार का पंतप्रधान होऊ शकत नाहीत? खरं तर हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. येत्या 4 तारखेला म्हणजे आजपासून बरोबर 5 दिवसांनी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील. या निकालानंतर काय राजकीय परिस्थिती असेल याची उत्सुकता आत्तापासूनच देशातल्या सगळ्या लोकांना आता लागलेली आहे. म्हणजे कोणतीही शक्यता नाकारता येत नाही की इंडिया आघाडीची सत्ता येऊ शकणार नाही किंवा ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 400 पारचा जो नारा दिलेला आहे तो सुद्धा यशस्वी होऊ शकतो. ही कुठलीही शक्यता आपण आत्ताच काही त्याच्यावर चर्चा करू शकत नाही आहे. पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या आणि एकूणच देशभरातल्या निवडणुकींचं वातावरण पहिल्या 6 टप्प्यांमध्ये राहिलेलं आहे. शेवटच्या टप्प्याचं 7व्या टप्प्याचं मतदान येत्या 1 जूनला होतं आहे, शनिवारी होतं आहे. तर या 6 टप्प्यांमधलं जर एकूण वातावरण बघितलं तर कुठलीही या निवडणुकीमध्ये लाट नसल्यामुळं कोणत्याही बाजूनं परिवर्तनाचा सुद्धा एक संधी हे विरोधकांना निश्चितपणानं दिसते. असं जर झालं तर काय नेमकं समीकरण असेल त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत राजकीय कुटाणे या सेगमेंटमध्ये. आत्ता आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील NDA जी आघाडी आहे ती NDA आघाडी देशामध्ये 540 जागांवर निवडणूक लढवते. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी ज्याच्यामध्ये 26 घटक पक्ष आहेत ती इंडिया आघाडी 420 जागांच्यावर निवडणूक लढवते. ह्या NDAमध्ये एकटा भाजप 441 जागा लढवतो आहे आणि इंडिया आघाडी संपूर्ण इंडिया आघाडी ही 420 जागा लढते. हे एक आपल्याला म्हणजे एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ही स्पर्धा नेमकी कशा पद्धतीनं आहे याचा पण आपल्याला एक विचार करावा लागेल. याच्यामध्ये काँग्रेस जे जागा लढते ते इंडिया आघाडीच्या अंतर्गत 285 जागांवर काँग्रेस निवडणूक लढवते आणि इंडिया आघाडीचे काही घटक पक्ष जे आहेत जे बाहेरून काही राज्यांमध्ये ते स्वतंत्रपणानं निवडणूक लढत आहेत. याच्यामध्ये म्हणजे इव्हन काँग्रेसनं सुद्धा 43 ठिकाणी आघाडीच्या बाहेरून आपले उमेदवार उभा केलेले आहेत. असे एकूण 328 जागांवर काँग्रेस निवडणूक लढवते. त्याच्यामध्ये इंडिया आघाडीचा दुसरा एक मोठा घटक पक्ष आहे तो म्हणजे समाजवादी पक्ष अखिलेश यादव यांचा. तो उत्तर प्रदेशमध्ये 62 जागांवर निवडणूक लढवतो आहे. 80 पैकी 62 जागांवर निवडणूक लढवतो आहे. बिहारमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा पक्ष आहे तो लालू प्रसाद यादव यांचा RJD म्हणजे राष्ट्रीय जनता दल. तर तो 24 जागा बिहारमध्ये आणि निवडणूक लढवतो आहे बिहार आणि आसपासच्या राज्यांमध्ये. त्याच्यानंतर कम्युनिस्ट पार्टी आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI हा आघाडीमधून 6 ठिकाणी निवडणूक लढवतो आहे तर आघाडीच्या बाहेरून 47 ठिकाणी निवडणूक लढवतो आहे. फॉरवर्ड ब्लॉक जो आहे जो सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेला पक्ष आहे तो एकूण 30 जागा आघाडीतून लढतो आहे इंडिया आघाडीतून. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे जी 21 जागांवर निवडणूक लढवती आघाडीच्या अंतर्गत. त्याच्यानंतर महाराष्ट्रातच शरद पवार यांचा NCP राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जो पक्ष आहे तो 10 जागा लढवतो आहे. याच्याशिवाय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आघाडीमधून 4 ठिकाणी आणि आघाडी बाहेरून 24 ठिकाणी निवडणूक लढवत आहे. या सगळ्याचं जर आपण एक साधारणतः ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष ज्यानं इंडिया आघाडीसोबत आपण आहोत पण त्यांनी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीशी युती आघाडी केलेली नाही आहे. ते स्वतंत्रपणानं 42 जागा या पश्चिम बंगालमधल्या 42 जागा आणि या व्यतिरिक्त बिहारमधल्या आणि आणखी काही राज्यांमधल्या अशा मिळून ते 47 जागा एकूण लढत आहेत. तर या सगळ्याचा जर आपण विचार केला तर उद्या जर समजा ह्याची जर सत्ता आली इंडिया आघाडीला जर बहुमत मिळण्याची जर चान्सेस दिसले अगदी काठावर जरी मिळालं तरीसुद्धा
इंडिया आघाडी ही सत्ता स्थापनेसाठी दावा करू शकते. असं झालं तर मात्र काय नेमकी समीकरणं असतील हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण या इंडिया आघाडीतले जर घटक पक्ष आपण जर बघितले, प्रादेशिक पक्ष आहेत सगळे, या प्रादेशिक पक्षांचे सगळे नेत्यांची एक पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा कायम राहिलेली आहे. आपल्याला महाराष्ट्राचाच विचार केला तर आपल्याला माहिती आहे की शरद पवार यांनी गेली कित्येक दशकं पंतप्रधान पदासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यांना काँग्रेसमध्ये असतानासुद्धा संधी असताना त्यांना मिळालेली नव्हती. पण आत्ता मात्र त्यांना संधी आहे का, तर निश्चितपणानं दिसती आपल्याला संधी. ती कशी, याचा एक आपण आत्ता खरं तर विचार करणार आहोत. शरद पवार इंडिया आघाडीला जर काठावरचं बहुमत मिळत असेल किंवा बहुमताच्या जवळपास जर इंडिया आघाडी जात असेल किंवा बहुमत मिळालं तरीसुद्धा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार इंडिया आघाडीचा, हा एक प्रश्न आहे. आत्ता इंडिया आघाडीचे नेते म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे, हे इंडिया आघाडीचे नेते म्हणून त्यांना आता प्रोजेक्ट केलेला आहे. पण ज्यावेळेला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून विचार करायचा वेळ येईल त्यावेळेला मात्र खरगेंचं नाव पुढं राहील की नाही याबाबत साशंकता आहे. कारण घटक पक्ष त्याला मान्यता देणं फार महत्त्वाची गोष्ट राहणार आहे. यात सगळ्यात महत्त्वाचा आहे समाजवादी पक्ष जो 62 जागा उत्तर प्रदेशमधून लढवतो आहे. अखिलेश यादव यांना जर उत्तर प्रदेशमध्ये जर चांगलं यश मिळवलं त्यांनी, तर अखिलेश यादव हे सुद्धा पंतप्रधान पदासाठी दावेदार असू शकतात. राष्ट्रीय जनता दलाची लालू प्रसाद यादवचा मुलगा जो आहे तेजस्वी यादव, ते सुद्धा पंतप्रधान पदावर दावा करू शकतात. कारण आपण जर एकूण ह्या सगळ्यांचा जर ह्या घटक पक्षांचा जर इतिहास बघितला तर हे सगळे महत्त्वाकांक्षी पक्ष असल्यामुळं या शक्यता कुठल्याही आपण नाकारू शकत नाही आहे. ममता बॅनर्जी आज इंडिया आघाडीमध्ये नाही आहेत. त्यांनी मध्यंतरी ज्यावेळेला पहिल्या 4 टप्प्याचं मतदान झाल्यानंतर एक स्टेटमेंट केलेलं होतं की मी बाहेरून इंडिया आघाडीला पाठिंबा देऊ शकते. याचा अर्थ त्या जो काही एकूण कल दिसतोय निवडणुकीचा, त्या कुठल्याही बाजूनं एन डी एच्या बाजूनं पण उद्या जर वेळ आली तर तिकडे जाऊ शकतात किंवा इंडिया आघाडीकडूनही त्या आपली दावेदारी सांगून इकडे येऊ शकतात. याच्यामध्ये आणखी एक जे नाव आहे महाराष्ट्रातून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचं. तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात 21 जागा लढवलेल्या आहेत. तर त्यांच्या पक्षाला जर चांगलं जागा जर मिळाल्या तर उद्धव ठाकरे यांचं सुद्धा नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत येऊ शकतं. म्हणजे त्यांना जरी नाव आलं त्यांचं तर त्यांना बाकीचे घटक पक्ष कितपत स्वीकारतात हा पण एक प्रश्न राहणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर शरद पवार हे या इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांमध्ये आत्ता जर बघितलं आपण तर हे सर्वात ज्येष्ठ असे नेते आहेत ह्या सगळ्यांमध्ये. वयानं ज्येष्ठ आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर ही मोट बांधायची वेळ आली आणि पंतप्रधान पदाचा एकच उमेदवार निश्चित करायची जर वेळ आली तर त्यावेळी शरद पवार यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. शरद पवार यांनी राष्ट्रीय पातळीवर इतकी वर्ष गेली जवळजवळ 6 दशकं राष्ट्रीय पातळीवर त्यांनी राजकारण केलेलं आहे. त्यामुळं त्यांना प्रत्येक राज्यातल्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांची तिथली नस त्यांना माहीत आहे. या नेत्यांची अनेकदा त्यांनी मोट बांधलेली आहे. त्यामुळं शरद पवार यांचा रोल जर काठावरचं बहुमत असेल तर कुठले पक्ष घेऊन त्यांना शरद पवार हा एक तिथं की रोल बजावू शकतात याचा जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की मायावतींचा जो बहुजन समाज पक्ष आहे, जो उत्तर प्रदेशमधल्या सर्व जागा 80च्या 80 जागांसह देशभरामध्ये जवळपास 270 जागा लढवतो आहे. बहुजन समाज पक्षाची आत्ताची अवस्था बघितली तर त्यांना कितपत यश मिळेल आपण सांगू शकत नाही. पण जसं आपण पहिल्यांदाच म्हटलं की राजकारणामध्ये कुठल्याही शक्यता आपण नाकारू शकत नाही आहे. तर बहुजन समाज पक्षाला सुद्धा आपल्याला गृहीत धरावं लागेल की किती जागा मिळवतील त्यातमध्ये त्या. त्याच्यानंतर दुसरे जे तेलंगणामधले दुसरा एक पक्ष आहे तो भारत राष्ट्र समिती. चंद्रशेखर राव जिथं मुख्यमंत्री होते गेल्या वेळेला, त्यांचा मध्यंतरी पराभव झाला. तर भारत राष्ट्र समिती 17 जागा लढवती तेलंगणामध्ये. तर त्यांनाही काही दखलपात्र जागा मिळाल्या तर त्यांनाही सोबत घेता येऊ शकतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा शरद पवार यांचा रोल महत्त्वाचा ठरू शकतो. ओरिसामध्ये गेली कित्येक दशकं हे पहिल्यांदा बिजू पटनाईक आणि त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा नवीन पटनाईक
यांची सत्ता राहिलेली आहे. म्हणजे बिजू जनता दलाची गेली कित्येक दशकं तिथं सत्ता आहे. यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथल्या विधानसभेतली सत्ता उलथवण्यासह ओरिसामध्ये जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा मिळवता येतील यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तरीसुद्धा बिजू जनता दल हे सुरुवातीपासून त्यांचा कल हा NDAकडे राहिलेला आहे. पण यावेळेला ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी त्यांच्या विरोधात ताकद लावलेली आहे ते पाहता निवडणूक निकालानंतर जर इंडिया आघाडीला सत्ता स्थापनेसाठी जर मदत घ्यायची वेळ आलीच तर नवीन पटनायक यांना इंडिया आघाडीमध्ये सोबत आणण्यामध्ये शरद पवार हे महत्त्वाचा रोल बजावू शकतात. त्याचं कारण म्हणजे नवीन पटनायक बिजू पटनायक यांच्या निधनानंतर नवीन पटनायक यांना राजकारणात आणण्यामध्ये शरद पवार यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. किंबहुना त्यांच्यामुळंच नवीन पटनायक हे राजकारणात आलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पक्ष आहे जो काँग्रेसमधूनच फुटून तयार झालेला आहे आंध्र प्रदेशमध्ये, YS राजशेखर रेड्डी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांनी जो पक्ष स्थापन केला आहे YSR काँग्रेस या नावाचा पक्ष आहे. त्या पक्षानं गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसोबत त्यांनी आघाडी केलेली होती. पण यावेळेला आंध्र प्रदेशमध्ये भाजपनं त्यांचा विरोधी पक्ष जो आहे, प्रमुख विरोधी पक्ष चंद्राबाबू नायडू यांचा, त्यांच्या तेलंगणा TDP तेलुगू देशम पार्टीसोबत त्यांनी युती केल्यामुळं YSR काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी हे थोडेसे याच्यापासून NDAपासून बाजूला आहेत. ते काँग्रेस विचाराचे असल्यामुळं इंडिया आघाडीमध्ये आणणं त्यांना शक्य होऊ शकतं. अर्थात त्याच्यासाठी जी मध्यस्थांची भूमिका आहे, आपण म्हटलं तसं शरद पवार हे आहेत मध्यस्थीची भूमिका करू शकतात. याच्याबरोबरीने काँग्रेसचे नेतेसुद्धा त्यांच्यासाठी त्यांना आत आणण्यासाठी आघाडीसोबत आणण्यासाठी प्रयत्न करू शकतात. दुसरा एक जो पक्ष आहे तामिळनाडूमधला जयललिता यांचा AIADMK हा तामिळनाडू आणि पुदुचेरी वगैरे त्या भागामधल्या 36 जागा लढवत आहे. पण आत्ता त्यांच्या पक्षाची अवस्था जयललितांच्या पश्चात त्यांच्या पक्षाची अवस्था अत्यंत दयनीय अशी झालेली आहे. पनीरसेल्वम जे जयललितांच्या नंतर ज्यांना मुख्यमंत्रीपद दिलेलं होतं त्यांना पक्षातून हाकलून दिलं. त्याच्यानंतर त्याची 2 शकलं झाली त्या पक्षाची आणि त्यामुळं त्या पक्षाची एक अवस्था आता अत्यंत वाईट आहे. AIADMK म्हणजे जो जयललिता पक्ष आहे त्यांनी आत्तापर्यंत आपण कुठल्याही ना इंडिया आघाडीसोबत आहोत ना NDA सोबत आहोत, आपण स्वतंत्रपणानं ही निवडणूक लढवतोय अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यांना जर या निवडणुकीमध्ये काही यश मिळालं, 22 जागा जर मिळाल्या तर ते सुद्धा आपला एक दावा सांगू शकतात. ह्याच्यामध्ये आणखी ज्या इंडिया आघाडीतले जे घटक पक्ष आपण ज्याच्यावर चर्चा केली त्याच्यामध्ये जे समाजवादी पक्ष आहे, RJD आहे, हे आहे, तर DMK जो आहे म्हणजे करुणानिधींचा जे MK स्टॅलिन हे आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत, ते सुद्धा ह्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या पंतप्रधानचे उमेदवार म्हणून चर्चेत राहू शकतात. कारण आत्ताच्या जर आपण बघितलं 2019चं जर पक्षीय बलाबल जर बघितलं तर इंडिया आघाडीमध्ये 2 नंबरच्या जागा म्हणजे काँग्रेसनंतरच्या जागा ह्या DMKला आहेत आत्ता. त्यामुळे त्यांचासुद्धा या इंडिया आघाडीच्या पंतप्रधान निवडीमध्ये की रोल असणार आहे निश्चितपणानं. ह्या सगळ्याचा जर आपण थोडासा विचार केला ह्या एकूण परिस्थितीचा, तर ज्या वेळेला पंतप्रधान पद निवडायची वेळ येईल त्यावेळेला शरद पवार यांचं आता वय देखील झालेलं आहे आणि ते मान्य करत नाहीत तो वेळा, पण त्यांचं वय झालेलं असल्यामुळं आणि ते सर्वात वरिष्ठ नेते ह्या इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांमध्ये असल्यामुळं प्रादेशिक पक्षांची मोड बांधण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल राहू शकतो. आणि या सर्व शक्यतांचा जर आपण विचार केला तर शरद पवार यांना पंतप्रधान होण्याची ही अखेरची संधी असू शकते, हे मात्र नक्की.